चला, कुंभ राशीचं भविष्य आपण पाहणार आहोत ते म्हणजे 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या आठवड्याच्या भविष्यामध्ये काय घडत आहे कुंभ राशीसाठी यामध्ये मी तुम्हाला देणार आहे लकी नंबर, लकी रंग, काय करावं काय करू नये आणि उपाय या सगळ्या गोष्टी देणार आहे। तर चला, कुंभ राशीला काय म्हणत आहेत ग्रह सितारे आपण बघूया। सामाजिक प्रतिष्ठान, नवीन मित्र या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळेल। कुठल्या सामाजिक क्षेत्रामध्ये गेला तर त्यात नवीन मित्र मिळतील आणि ते तुमच्यासाठी कामाचे असतील या गोष्टी लक्षात ठेवा। त्यामुळे कुठेही मित्र मिळाले तर त्या गोष्टीपासून तुम्हाला फायदा होणार आहे हे या आठवड्यामध्ये लक्षात ठेवा। तुमचा लकी कलर असणार आहे निळा, तुमचा लकी नंबर असणार आहे 11। उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर ज्यांच्याकडे राहू क्रिस्टल आहे त्यांनी राहू क्रिस्टलला अफर्मेशन द्यायचे आहेत आणि नाही तर राहू चंद्र याचे मंत्र म्हणायचे आहेत आणि आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे। हे उपाय तुम्ही कुठलाही ह्याच्यातला करू शकता। काय होणार आहे तुम्हाला आरोग्याचे त्रास तर पायांमध्ये त्रास होतील, पाय दुखतील, पायाच्या नसा दुखतील, पोटऱ्या दुखतील, मांड्या दुखतील या प्रकारचे पायांचे त्रास किंवा कुठेतरी ठेच लागेल काय होईल या प्रकारचे पायांचे त्रास होऊ शकतात। कारण कुंभ रास आहे, 7:30चा शेवटचा प्रहर चालू आहे, त्यामुळे पायांवर लक्ष ठेवणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे, म्हणूनच मी तुम्हाला हे सांगत आहे। त्याचप्रमाणे कुंभ राशीचे विद्यार्थी आता फोकस करा। कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांचा फोकस आहे पण थोडासा डामाडौल होतोय, कुठेतरी इकडं तिकडं लक्ष जाते, तर हे करू नका। ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना की आपलं मन विचलित होत आहे त्यावेळी सरस्वती क्रिस्टल हातात घ्या, ग्रीनजेट ब्रेसलेट हातात घ्या, एज्युकेशन ब्रेसलेट हातामध्ये घ्या आणि अफर्मेशन देऊन स्वतःला खुश करा। अफर्मेशन लिहून काढा, 5-10 मिनिटं मेडिटेशन करा, फिरून या, गाणी ऐका, स्विमिंग करा, जे काही तुम्हाला ज्यातनं आनंद मिळतो, मन मोकळं होतं त्या गोष्टी करा आणि मग अभ्यासाला लागा। म्हणजे अभ्यासावर पूर्णपणे तुमचं फोकस होईल। फक्त दडपण घेऊ नका की हे कसं होणार ते कसं होणार, असं केलं तर काहीच होणार नाही। म्हणून 5 मिनिटं स्वतःसाठी वेगळे द्या आणि परत अभ्यासाला सुरुवात करा, म्हणजे अभ्यास चांगला होईल। पती पत्नीमध्ये सुद्धा गोडवा आहे पण एकानं तोंड बंद ठेवलं तर, नाहीतर म्हणजे स्वतः कुंभ राशीनंच तोंड बंद ठेवावं का तर त्यांना 7:30 आहे, पार्टनरला आहे का नाही मला माहित नाही। म्हणून कुंभ राशीनं स्वतः भांडणाचा पाया जिथं निघेल तिथं हसून खेळून निघून जावं किंवा तो विषय टाळण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर आठवडाभर भांडणं टिकू शकतात। या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। त्याचप्रमाणे अजूनही तुम्ही जर राशी ब्रेसलेट घेतली नसतील, राशी ब्रेसलेट, राशी किचन, राशी पेन, राशी कॉइन हे जर तुमच्याकडे काही नसेल तर जरूर खरेदी करा। आपण 7:30 मध्ये आहोत आणि या सगळ्या गोष्टीची अतिशय गरज आहे आपल्याला। छोटीशा आशावर जाऊन तुम्ही हे ब्रेसलेट घेतले नसले तर ऑफर चालू आहे, तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता। तर ओम साईराम।